ठीक आहे. बघा आता आपण आजच्या लेक्चरमध्ये एक नवीन तुमच्या प्रकरणाला सुरुवात करतोय आणि ते प्रकरण लक्षात ठेवा, भारतामधील राज्यांची निर्मिती. येणाऱ्या सर्व ज्या काही तुमच्या परीक्षा आहेत बघा, ह्या सगळ्या एक्झामसाठी हे प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. कारण की सद्य परिस्थितीमध्ये बघा आपल्या भारतामध्ये एकूण जे घटक राज्य आहेत त्यांची संख्या लक्षात ठेवा किती आहे, 28. आणि 28 घटक राज्य सद्य परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या भारतामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. त्यानंतर आपण जर बघितलं बघा, सद्य परिस्थितीमध्ये हे जे आपल्या भारतातले केंद्र शासित प्रदेश आहेत, म्हणजे 28 घटक राज्य आणि 8 केंद्र शासित प्रदेश आपल्याला आता सध्याला भारतामध्ये पाहायला मिळतात बघा. परंतु आपल्याला करायचं काय, ह्या 28 घटक राज्यांची निर्मिती नेमकी कशी झाली आणि आता सध्याला आपले जे 8 केंद्र शासित प्रदेश आहेत बघा, त्यांची निर्मिती नेमकी कशी झाली याच्याबद्दल आपण काय करूया, सविस्तर या ठिकाणी माहिती घेऊया. ठीक आहे. मग त्यातला पहिला मुद्दा आपल्याला आजच्या भागापासून इथं आपण सुरुवात करतोय बघा. सुरुवातीला जर आपण बघितलं तर भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी बघा, आपल्या भारत स्वातंत्र्याच्या वेळी आपल्या भारतामध्ये सरळ लक्षात ठेवायला एकूण ब्रिटिश प्रांतांची जी संख्या होती बघा, ती होती त्या ठिकाणी 11. किती बोललो मी, 11. आणि त्यानंतर आपल्या भारतामध्ये जे संस्थानं होते बघा स्वातंत्र्याच्या वेळी, ते संस्थानाची संख्या होती 562. म्हणजे ब्रिटिश प्रांत 11 आणि संस्थान किती होते बघा, त्या ठिकाणी 562. परंतु आपल्या भारतामध्ये एक कायदा संमत केला होता बघा, ज्याला आपण भारतीय स्वातंत्र्याचा कायदा म्हणतो. आणि हा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा संमत केलेला आहे 3 जून 1947 या रोजी, ज्याला आपण 3 जूनची योजना पुढं असंही म्हणू शकतो. म्हणजे तसा कायदा तो 18 जुलैचा आहे. परंतु त्या 18 जुलैच्या अगोदर 3 जूनला एक योजना आपल्या भारतामध्ये डिक्लेअर केली गेली होती. त्या योजनेचं नाव लक्षात ठेवायला माउंट बॅटन योजना. आणि या माउंट बॅटन योजनेने काय केलं बघा, जे संस्थानं होते त्यांना एक अधिकार दिला गेला. आणि तो अधिकार असा आहे, एक तर तुम्ही भारतामध्ये समाविष्ट होऊ शकता, किंवा जे दुसरं एक राष्ट्र निर्माण झालं होतं बघा पाकिस्तान, तुम्ही त्याही राष्ट्रामध्ये समाविष्ट होऊ शकता, किंवा तुम्ही स्वतंत्र राहू शकता. असा अधिकार त्या ठिकाणी काय केला, ह्या संस्थानिकांना दिला गेला. परंतु आता एक भाग लक्षात ठेवायला बघा, स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी म्हणजे एकंदरीत आपण जर बघितलं तर भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर या 562 संस्थानिकांपैकी 559 संस्थानं हे भारतामध्ये सामील झाले होते. मग आता आपल्याला काय करायचं, पहिला मुद्दा नेमकं त्या कालखंडामध्ये म्हणजे हे प्रकरणाचा अभ्यास करताना तुम्हाला 2 भागामध्ये या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे. पहिला मुद्दा, जे प्रांत होते, ओके, प्रांत आणि जे काही संस्थानं होते बघा, या प्रांत आणि संस्थानांचं आपल्याला भारतामध्ये सुरुवातीला काय करायचंय, या ठिकाणी विलिनीकरण जे आहे बघा, हे विलिनीकरण करून घ्यायचंय. काय बोललो मी, विलिनीकरण. प्रॉपर एक पॉईंट लक्षात ठेवायचं, म्हणजे यांना भारतामध्ये आपल्याला सुरुवातीला विलीन करून घ्यायचंय. आणि विलीन केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं बघा, त्यांना त्या ठिकाणी सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया त्यांचं सामिलिनीकरण करायचंय. प्रत्यक्षात शब्दाचा अर्थ लक्षात ठेवायचा, सामिलिनीकरण. ओके, विलीनीकरण आणि काय बघा त्या ठिकाणी सामिलिनीकरण. एकदा हे सर्व त्या ठिकाणी संस्थानं प्लस प्रांत भारतामध्ये विलीन झाले, नंतर काय करायचं बघा, त्यांना एकमेकांमध्ये सामील करायचं, मिक्स करायचं आणि नवीन काय करायचं बघा, पुन्हा त्या ठिकाणी काही राज्यांची रचना जी आहे ती आपल्या भारतामध्ये करायची आहे. मग आता पहिला मुद्दा असा आहे बघा, सुरुवातीला मी तुम्हाला मगाशी बोललोय की जे या ठिकाणी भारतामध्ये एकूण जे ब्रिटिश प्रांत आहेत, मगाशी आपलं बोलणं झालं, त्यांची संख्या लक्षात ठेवायला 11 होती. आणि जे संस्थानं होते बघा, या संस्थानांची संख्या त्या ठिकाणी किती सांगितली आता मी तुम्हाला, 562 संस्थानं आपल्या भारतामध्ये या ठिकाणी स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी होते बघा. मग आता झालं काय, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदरच आपल्या भारताचे जे काही पहिले गृहमंत्री आहेत सरदार वल्लभभाई पटेल यांनी खूप त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि प्रयत्न करून काय केलं बघा, 11 प्रांतांचा समावेश या ठिकाणी भारतीय संघराज्यामध्ये केला. आणि दुसरा भाग लक्षात ठेवायचा बघा, 562 पैकी या ठिकाणी 559 जे संस्थान आहेत त्यांचा पण समावेश त्या ठिकाणी काय केला बघा, भारतामध्ये केला गेला. अपवाद आहे त्या ठिकाणी 3 संस्थानांचा. मग हे अपवादात्मक परिस्थितीमध्ये हे 3 संस्थानं काय झाले बघा, इथं भारतामध्ये समाविष्ट झालेले नाही आहेत. त्यापैकी पहिलं संस्थान जर आपण बघितलं तर पहिलं संस्थान आहे बघा जम्मू काश्मीर नावाचं संस्थान. काय बोललो मी, जम्मू काश्मीर. त्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं तर 2 नंबर आपलं संस्थान आहे बघा जुनागड नावाचं संस्थान. हे पण त्या ठिकाणी भारतामध्ये नव्हतं आलं त्या कालखंडामध्ये. आणि तिसरं जर आपण बघितलं तर तिसऱ्या संस्थानाचं नाव लक्षात ठेवायचं बघा, ज्याला आपण त्या ठिकाणी हैदराबाद संस्थान म्हणूया. म्हणजे इथं या 3 संस्थानिकांनी काय केलं बघा, स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. ओके, ना पाकिस्तानमध्ये ना भारतामध्ये, डायरेक्ट त्या ठिकाणी स्वतंत्र राहण्याचा निर्णय
या संस्थानाने घेतलेला आहे। मग आता जसं जम्मू काश्मीरने हा निर्णय घेतला, लगेच काय केलं बघा, जम्मू काश्मीरवरती पाकिस्तानने आक्रमण केलं। लक्षात ठेव, चला काय बोललो मी, जम्मू काश्मीरवरती पाकिस्तानने आक्रमण केलं आणि जम्मू काश्मीरवरती पाकिस्तानने आक्रमण केल्यामुळे काय झालं बघा, पाकिस्तानचा जो म्हणजे जम्मू काश्मीरचे जे राजे होते यांनी लगेच काय केलं बघा, आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे मदत मागितली आणि शेवटी भारताने काय केलं बघा, आपलं लष्कर तिथं पाठवलं। म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये आपण काय केलं बघा, इथं केलेली आहे लष्करी कारवाई केली। काय बोललो मी, लष्करी कारवाई। आणि जम्मू काश्मीरमध्ये लष्करी कारवाई करून काय केलं बघा, हे जम्मू काश्मीर संस्थान शेवटी आपण भारतामध्ये विलीन केलं 26 ऑक्टोबर 1947 या दिवशी। तुम्हाला कधी कधी डायरेक्ट तारीख जी आहे बघा, जम्मू काश्मीर भारत संस्थानामध्ये आपण भारतामध्ये विलीन कधी केलं ती डेट आतापर्यंत बऱ्याचदा विचारली गेलेली आहे, तर ती डेट लक्षात ठेव चला, 26 ऑक्टोबर 1947 या दिवशी काय झालं बघा, जम्मू काश्मीर हे संस्थान आपण आपल्या भारतीय संघराज्यामध्ये या ठिकाणी विलीन करून घेतलं। त्यानंतर दुसरा आहे बघा जुनागड। आता जुनागडमध्ये पहिला भाग लक्षात ठेव चला बघा, तिथली जी जनता आहे त्या जनतेपैकी बऱ्याचशा लोकांचं मत असं होतं की आम्हाला पाकिस्तानमध्ये समाविष्ट व्हायचे, किंवा त्यापैकी बऱ्याचशा जनतेचं मत असं पण आहे की आम्हाला भारतामध्ये समाविष्ट व्हायचे। त्यामुळे पुन्हा एकदा आपल्या भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी इथं हस्तक्षेप केला आणि हस्तक्षेप करून काय केलं बघा, त्या जुनागडमध्ये आपण इथं म्हणूया की त्या लोकांचं मत जाणून घेतलं। म्हणजे जनमत जे आहे बघा, हे जनमत त्या ठिकाणी जाणून घेतलं आणि त्यापैकी मॅक्झिमम लोकांचं मत होतं की आम्हाला भारतामध्ये समाविष्ट व्हायचे। आणि त्यामुळे काय केलं बघा, जनमताचा किंवा या ठिकाणी लोकमताचा आधार घेऊन शेवटी हे जुनागड संस्थान 10 फेब्रुवारी 1948 या दिवशी काय केलं बघा, भारतामध्ये या ठिकाणी विलीन केलं गेलं। तारीख लक्षात ठेव चला, जम्मू काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन कधी केले, 26 ऑक्टोबर 1947 या दिवशी। बरं, जम्मू काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला, लष्करी कारवाई करावी लागलेली आहे। जुनागड संस्थान भारतामध्ये विलीन कधी केले, 10 फेब्रुवारी 1948 या दिवशी। बरं, ते करण्यासाठी काय करावं लागलं आपल्याला, या ठिकाणी जनमत घ्यावं लागले किंवा लोकांचं मत जे आहे ते जाणून घ्यावं लागले। आणि शेवटी जर आपण बघितलं बघा, हैदराबादमध्ये आता हैदराबादमध्ये निजाम आहेत, एक नाव विशेष करून आहे बघा रजाकार। ओके, मग आता या रजाकारांची सत्ता त्या ठिकाणी हैदराबादमध्ये होती। परंतु या रजाकारांनी काय केलं बघा, हैदराबादच्या जनतेवरती भरपूर अन्याय अत्याचार करायला सुरुवात केली। त्यामुळे पुन्हा एकदा सरदार वल्लभभाई पटेल यांनी इथं हस्तक्षेप केला आणि शेवटी फायनली या हैदराबादमध्ये काय केलं बघा, आपण एक कारवाई केली आणि त्या कारवाईचं नाव लक्षात ठेव चला, आपण जिला म्हणूया पोलीस कारवाई। काय बोललो बघा, पोलीस कारवाई। आणि त्यासाठी आपण एक ऑपरेशन पण राबवलं होतं आणि त्या ऑपरेशनचं नाव लक्षात ठेव चला, ऑपरेशन पोलो। आणि शेवटी ऑपरेशन पोलो राबवून काय केलं बघा, 17 सप्टेंबर 1948 या दिवशी हैदराबाद संस्थान पण काय केलं, आपण आपल्या भारतामध्ये या ठिकाणी विलीन करून घेतलं। म्हणजे पहिला जर आपण मुद्दा बघितला, कधी कधी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न कसे येतात लक्षात घ्या, हे 3 संस्थानं नेमके भारतामध्ये विलीन झाले कधी आणि 3ही संस्थानं भारतामध्ये विलीन करण्यासाठी नेमकं काय काय करावं लागले ते तुम्हाला जर परीक्षेमध्ये आलं तर हे मात्र आपल्याला या ठिकाणी सांगता येणं आवश्यक आहे बघा। ठीक आहे, मग त्यातला पहिला मुद्दा, जम्मू काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी आपण केली बघा त्या ठिकाणी काय, लष्करी कारवाई केलेली आहे। काय बोललो मी, लष्करी कारवाई। आणि लष्करी कारवाई करून काय केलं, जम्मू काश्मीर संस्थान शेवटी आपण 26 ऑक्टोबर 1947 ला भारतामध्ये विलीन केलं। दुसरा आहे बघा जुनागड संस्थान। आता जुनागड संस्थान भारतामध्ये विलीन करण्यासाठी काय केलं, जनमत किंवा लोकांचं मत आपण जाणून घेतलंय आणि शेवटी फायनली 10 फेब्रुवारी 1948 या दिवशी काय केलं बघा, जुनागड भारतामध्ये विलीन केलं। आणि तिसरं जर आपण बघितलं तर तिसरं संस्थान आहे बघा हैदराबाद। आणि हैदराबाद संस्थान हे भारतामध्ये आपण विलीन कधी केले तर 17 सप्टेंबर 1948 या दिवशी। त्यासाठी पोलीस कारवाई केली, ऑपरेशन राबवलं, ऑपरेशन पोलो। आणि ऑपरेशन पोलो राबवून काय केलं बघा, हे हैदराबाद भारतामध्ये विलीन केलं गेलं। आणि म्हणून अजून एक भाग लक्षात ठेव चला, आत्ता सध्याला आपल्या महाराष्ट्रामधला मराठवाडा हा जो रिजन आहे बघा, तो त्या कालखंडामध्ये हैदराबाद संस्थानाचा एक भाग होता। म्हणून आपण 17 सप्टेंबर या दिवशी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून काय करतो बघा, तो दिवस त्या ठिकाणी साजरा करत असतोय। ओके, मग आता पहिला मुद्दा, 11 प्रांत ऑलरेडी भारतामध्ये आहेत। आता 562 संस्थानं यांचं काय केलं बघा, भारतामध्ये पूर्णपणे विलीनीकरण केलंय, भारतामध्ये सर्व त्या ठिकाणी ऍड करून घेतले। आता त्यांचं आपल्याला काय करायचं बघा, एकमेकांमध्ये सामिलीनीकरण करायचं आणि ते केलं। आणि सामिलीनीकरण करून काय केलं बघा, भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये म्हणजे 26 जानेवारी 1950च्या मूळ राज्यघटनेमध्ये भारतामध्ये
सरळ सरळ लक्षात ठेव चला, एकूण या राज्यांचे 4 गट केले बघा. किती गट केले त्या ठिकाणी? 4. मग हे 4 गट कोणते? त्यामध्ये गट अ आहे, लक्षात ठेव चला गटांची नाव. गट अ, त्यानंतर गट ब आहे, त्याच्यानंतर जर आपण बघितलं बघा गट क आहे, आणि त्यानंतर लक्षात ठेव चला गट काय बघा ड. अशा 4 प्रकारे काय केलं या ठिकाणी राज्यांचं विभाजन केलं गेलं. आणि हे राज्यांचं विभाजन करून काय केलं बघा, इथं काही नवीन राज्य या मूळ राज्यघटनेमध्ये त्यांचा उल्लेख केला गेला. आता पहिला भाग आपण जर बघितलं तर गट अ मध्ये काय केलं बघा, इथं जवळजवळ असे 9 राज्य जे आहेत हे काय केले बघा त्या ठिकाणी निर्माण केले. किती राज्य बोललो मी त्या ठिकाणी? 9 राज्य. आता हे 9 राज्य कोणते होते बघा, पूर्वीचे जे ब्रिटिश प्रांत होते त्या ब्रिटिश प्रांतांचा समावेश या गट अ मध्ये केला आणि त्यांना एक नाव दिलं बघा, आणि ते नाव लक्षात ठेव चला, ज्याला आपण गव्हर्नरची राज्य असं म्हणूया. काय बोललो बघा, गव्हर्नरची राज्य. नावं थोडे लक्षात ठेव चला, गव्हर्नरची राज्य. म्हणजे गट अ मध्ये पूर्वीचे जे ब्रिटिश प्रांत होते त्यांचा समावेश केला, पण ते ब्रिटिश प्रांत नाव न देता आता त्या राज्यांना काय केलं बघा, गव्हर्नरची राज्य असं दिलं, हे नाव दिलं गेलं. आणि हे नाव देऊन तिथं एकूण 9 राज्य काय केले बघा त्या गट अ मध्ये टाकले गेले. त्यानंतर गट ब चा जर आपण विचार केला बघा, गट ब मध्ये पहिला भाग लक्षात ठेव चला, इथं पूर्वीचे जे संस्थानिक होते बघा, पूर्वीचे संस्थानिक, मग त्या पूर्वीच्या संस्थानिकांची या ठिकाणी पुन्हा एकदा 9 राज्य निर्माण केली बघा. किती राज्य निर्माण केली? 9. आणि त्यांना डायरेक्ट नाव देऊन टाकलं राजप्रमुखांची राज्य. काय बोललो मी? राजप्रमुखांची राज्य. हे नाव काय केलं बघा त्या ठिकाणी ह्या गट ब मधल्या 9 राज्यांना त्या ठिकाणी दिलेला आहे. तो एक भाग लक्षात ठेव चला. आणि गट आपण जर ड चा जर विचार केला तर क मध्ये काय केलं बघा, एकूण त्या ठिकाणी जे 10 राज्य आहेत 10 राज्य निर्माण केले गेले. आणि तिथं सरळ आपण ज्याला म्हणूया ते आहेत बघा केंद्र शासित प्रदेशांचा समावेश या ठिकाणी कुठं केला गेला? या गट क मध्ये केला. हा एक पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. म्हणजे गट अ मध्ये 9, गट ब मध्ये पण 9, आणि गट क मध्ये काय बघा या ठिकाणी सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया इथं 10 राज्य निर्माण केले. आणि जर तुम्ही गट ड बद्दल बोलले तर या गट ड मध्ये एकच राज्य टाकलं बघा, ती आहे त्या ठिकाणी अंदमान निकोबार बेट. काय बोललो मी? अंदमान निकोबार जे आहेत याचा समावेश त्या ठिकाणी गट ड मध्ये केला. आणि भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये हे जवळजवळ बघा 9, 9, 18, 28 आणि 1, 29 अशा 29 राज्यांचा काय केला या ठिकाणी समावेश भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये केला गेला 26 जानेवारी 1950 या दिवशी. कळलं सगळ्यांना? म्हणजे पहिला भाग असा आहे ब्रिटिश प्रांत प्लस संस्थानं यांना काय केलं बघा त्या ठिकाणी भारतामध्ये सुरुवातीला विलीन केलं, आणि विलीन करून त्यांना इथं सामिलीनीकरण केलं गेलं. आणि सामिलीनीकरण करून भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये आपण जर बघितलं तर लक्षात ठेव चला बघा 29 राज्यांचा इथं उल्लेख केला गेला. ठीक आहे, आता याच्यावरती प्रश्न कसे आहेत ते तुम्हाला 2 मिनिटांमध्ये सांगतो बघा मी. सरळ सरळ तुम्हाला प्रश्न ह्या 3 राज्यावरती आहेत, जम्मू काश्मीर, जुनागड आणि कोणतं? हैदराबाद. जम्मू काश्मीर संस्थान भारतामध्ये विलीन कधी केलं? डेट 26 ऑक्टोबर 1950. बरं त्यासाठी काय केलंय? लष्करी कारवाई केली. जुनागड संस्थान भारतामध्ये विलीन कधी केलं? 10 फेब्रुवारी 1948. बरं त्यासाठी काय केलं आपण? जनमत घेतले. आणि हैदराबाद संस्थान आपण भारतामध्ये विलीन कधी केलं तर डेट लक्षात ठेव चला 17 सप्टेंबर 1948. आणि त्यासाठी काय केले? पोलीस कारवाई केली, आणि त्या कारवाईला एक नाव दिलं ऑपरेशन पोलो. इथपर्यंत केलं क्लिअर सगळ्यांना? त्यानंतर भारताच्या मूळ राज्यघटनेमध्ये हे जे 4 गट केले गेले, गट अ मध्ये 9, ब मध्ये 9, क मध्ये 10 आणि ड मध्ये 1, आणि असे मूळ राज्यघटनेमध्ये काय केले बघा 29 राज्यांचा समावेश या ठिकाणी केला गेला. ओके, पण आता एक मुद्दा असा आहे बघा, इथे एक मॅटर झालेला आहे, तो मॅटर लक्षात ठेव चला. ज्यावेळेस त्या ठिकाणी सगळी प्रोसेस सुरू होती बघा, ही प्रोसेस त्या ठिकाणी सुरू असताना भारताच्या दक्षिण भागामध्ये हे मद्रास नावाचं एक मोठा प्रांत होता बघा. काय बोललो मी? मद्रास. मग या मद्रास प्रांतामध्ये तेलुगू भाषा बोलणाऱ्या लोकांची संख्या थोडीशी जास्त आहे. कोणती भाषा बोललो मी? तेलुगू भाषा जी आहे बघा, ह्या तेलुगू भाषिकांची संख्या या मद्रासमध्ये जास्त होती बघा. आणि त्यामुळे तिथं काय झालं, एक व्यक्तिमत्व आहे बघा ज्यांचं नाव लक्षात ठेव चला, त्यांचं नाव आहे त्या ठिकाणी पोट्टी श्रीरामलू. हे नाव थोडे लक्षात ठेव चला. काय बोललो मी? पोट्टी श्रीरामलू. हे जे पोट्टी श्रीरामलू आहेत बघा, त्यांनी काय केलं, इथं या तेलुगू भाषिकांच्या बाजूने एक मोठं आंदोलन या मद्रास प्रांतामध्ये सुरू केलं. आणि त्यांची मागणी अशी होती की जर मद्रासमध्ये तेलुगू भाषिकांची जर संख्या जास्त आहे
तर तुम्ही काय करा, तेलुगू भाषिकांचा एक वेगळा प्रदेश निर्माण करा आणि वेगळा प्रदेश निर्माण करून काय करा बघा, त्याला एक नाव देऊन टाका आणि ते नाव त्या ठिकाणी आंध्र प्रदेश. परंतु यांची जी मागणी आहे बघा, ही मागणी होती त्या ठिकाणी भाषिक तत्वावरती. म्हणजे यांनी मागणी केली होती की या भाषिकांची संख्या तिथे जास्त आहे. हा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी आपण ज्याला म्हणूया सरकारसमोर उभा राहिला. आणि मग काय केलं बघा, सरकारने या ठिकाणी या बाबीचा पूर्णपणे आढावा घेण्यासाठी 1948 मध्ये एक कमिशन नेमलं आणि ज्या कमिशनचं नाव लक्षात ठेवलं बघा, एस.के. दार कमिशन. काय बोललो मी, एस.के. दार कमिशन हे पूर्णपणे त्या ठिकाणी सरकारकडनं नेमलं गेलं. परंतु एस.के. दार कमिशनने सांगितलं, म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवला, तुम्हाला कधी कधी प्रश्न असतो बघा की भाषिक किंवा एस.के. दार कमिशन नेमकं कशासाठी नेमलं गेलं. तर एस.के. दार कमिशन नेमलं गेलं बघा त्या ठिकाणी भाषिक तत्वावरती भारतामध्ये राज्यांची निर्मिती करता येऊ शकते का ह्या बाबीचा आढावा घेण्यासाठी, किंवा प्रांत निर्मितीचे निकष ठरवण्यासाठी, सरळ सरळ आपण ज्याला म्हणूया, किंवा राज्य निर्मितीचे निकष ठरवण्यासाठी काय केलं बघा, एस.के. दार कमिशन त्या ठिकाणी नेमलं गेलंय. पण या कमिशननी सांगितलं की सद्य परिस्थिती पाहता भारतामध्ये आपण आता या घडीला भारतामध्ये भाषिक तत्वावर नवीन एखाद्या कोणत्याच राज्याची निर्मिती करू शकत नाहीत. हा, पण एक गोष्ट आहे, सध्याला जे आंदोलन सुरू होतं आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी, तेवढ्या पुरतं तुम्ही काय करा, आंध्र प्रदेश राज्य निर्माण करा. परंतु इतर राज्यांची निर्मिती भाषिक तत्वावरती आता सध्याला तरी करता येणार नाहीये, असा अहवाल या एस.के. दार कमिशनने सादर केला. परंतु केंद्र सरकारने तो अहवाल पूर्णपणे फेटाळला आणि तो अहवाल फेटाळल्यानंतर बघा काँग्रेसने काय केलं, त्याच्यापुढे काँग्रेस हा जो पक्ष आहे त्यांनी एक समिती नेमली, ज्या समितीचं नाव लक्षात ठेवलं JVP समिती 1949 मध्ये. JVP समिती बघा, नावच आहे त्या ठिकाणी JVP समिती. आता या समितीमध्ये अध्यक्ष वगैरे कोणीच नव्हतं, 3 व्यक्ती होते आणि 3ही त्या ठिकाणी सदस्य होते बघा. जे म्हणजे हे जे आहे बघा, म्हणजे लक्षात ठेवलं पंडित जवाहरलाल नेहरू ही एक व्यक्तिमत्व आहे. त्यानंतर V म्हणजे लक्षात ठेवलं सरदार वल्लभभाई पटेल, हे पण त्या समितीमध्ये होते. आणि P म्हणजे लक्षात ठेवलं काय त्या ठिकाणी, सरळ सरळ पट्टभी सीतारामय्या. काय नाव घेतलेत मी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या, या तिघांची समिती काय केली बघा त्या ठिकाणी सरळ काँग्रेसनी नेमलेली आहे. आणि या समितीनंही ते सांगितलं की भारतामध्ये सध्याला या ठिकाणी भाषिक तत्वावरती राज्य निर्माण करणं हे सध्याला तरी त्या ठिकाणी पॉसिबल नाही आहे. आणि त्यामुळं काय झालं बघा, मग आता आंध्र प्रदेशाच्या मागणीसाठी जे आंदोलन सुरू केलं होतं पोट्टी श्रीरामुलू यांनी, हे आंदोलन त्या ठिकाणी अजून तीव्र बनलं आणि तीव्र बनलं. परंतु त्याच्या पुढे जर आपण बघितलं तर लक्षात ठेवलं बघा, सरळ सरळ आता पोट्टी श्रीरामुलू यांनी काय केलं बघा, आंध्र प्रदेशाच्या निर्मितीसाठी डायरेक्ट 1953 मध्ये, प्रॉपर लक्षात ठेवलं काय बोललो मी, 1953 मध्ये अमरण उपोषण चालू केलं बघा. काय बोललो मी, अमरण उपोषण. आता हे अमरण उपोषण एवढं तीव्र बनलं आणि शेवटी काय झालं बघा, उपोषणाच्या 53व्या दिवशी यांचा मृत्यू झाला. कोणाचा, पोट्टी श्रीरामुलू यांचा. आणि त्यामुळं केंद्र सरकारला त्या ठिकाणी इन्स्टंट निर्णय घ्यावा लागला आणि काय केलं बघा सरकारने 1953 मध्ये भाषिक तत्वावरती आंध्र प्रदेश राज्याच्या निर्मितीला काय केली बघा, या ठिकाणी परवानगी देऊन टाकली. काय बोललो मी, परवानगी दिली. मग आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये सरळ त्या ठिकाणी प्रश्न असतो की भारतामध्ये भाषिक तत्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं, आपलं उत्तर पाहिजे बघा, आंध्र प्रदेश हे भारतामध्ये भाषिक तत्वावर निर्माण झालेलं पहिलं राज्य आहे. मुद्दा क्लिअर सगळ्यांचा. पण आता जशी आंध्र प्रदेशाची निर्मिती भाषिक तत्वावर केली गेली बघा, तसं भारतातल्या अनेक राज्यांनी पुन्हा मागणी केली की आमचंही त्या ठिकाणी राज्य तुम्ही काय करा बघा, भाषिक तत्वावरती निर्माण करा. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी काय केलं बघा, केंद्र सरकारने पुन्हा एकदा एक आयोग नेमला, ज्या आयोगाचं नाव तुम्हाला माहित पाहिजे बघा. आयोग नेमलेला आहे 1953 मध्ये आणि आयोगाचं नाव लक्षात ठेवलं भाषावार राज्य पुनर्रचना आयोग. भाषावार राज्य पुनर्रचना जो आयोग आहे बघा, तो आयोग त्या ठिकाणी नेमला 1953 मध्ये. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना. आता लक्ष द्या. मग आता हा जो भाषावार राज्य पुनर्रचना आयोग आहे, या आयोगाचं अध्यक्षपद त्या कालखंडामधले प्रसिद्ध व्यक्ती ज्यांचं नाव लक्षात ठेवलं फाजल अली यांच्याकडे काय केलं बघा, या आयोगाचं अध्यक्षपद त्या ठिकाणी दिलं गेलं. त्यानंतर या आयोगामध्ये एकूण 2 सदस्य होते, त्यांचीही नावं आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे बघा. त्यातले पहिले आहेत K.M. पन्नीकर, हे या आयोगातले एक सदस्य होते. आणि सेकंड अजून एक नाव लक्षात ठेवलं बघा, त्यांचं नाव आहे हृदयनाथ कुंजरू. नावं आपले क्लिअर पाहिजे बघा. काय बोललो मी,
हृदयनाथ कुंजरू यांना पण काय केलं बघा, या आयोगाचं सदस्य पद जे आहे ते त्या ठिकाणी देऊन टाकलं. म्हणजे पहिला मुद्दा, 3 जण आहेत, त्यापैकी फाजल अली अध्यक्ष आणि KM पन्नीकर आणि हृदयनाथ कुंजरू यांना काय केलं बघा, या आयोगाच्या सदस्यपदी नेमलं गेलं. आणि या आयोगाने सरळ पूर्ण अभ्यास केला आणि अभ्यास करून काय केलं बघा, 1955 मध्ये आपला जो अहवाल आहे तो अहवाल त्या ठिकाणी काय केला बघा, सादर केला. 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे आता लक्ष द्या. पण आता मुद्दा असा आहे बघा, याच्या अगोदर एस केदार कमिशन नेमलं होतं. त्यांनी पण सांगितलं होतं की भारतामध्ये भाषेनुसार आत्ता आपण राज्य निर्माण करू शकत नाही. आता JVP समिती त्यांनी पण ते सांगितलं. परंतु आता परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे बघा की या भाषावार राज्य पुनर्रचना आयोगाने किंवा ज्याला आपण त्या ठिकाणी फाजल अली कमिशन म्हणतो बघा, या फाजल अली कमिशनने काय केलं, 1955 मध्ये अहवाल सादर केला. आणि अहवाल सादर करून काय केलं बघा, भारतामध्ये भाषेनुसार राज्य निर्मितीला काय केलं बघा, यांनी सरळ त्या ठिकाणी परवानगी देऊन टाकली किंवा तशी शिफारस केली की सध्या परिस्थितीमध्ये आपण भारतामध्ये भाषेनुसार राज्य निर्माण करू शकतो. आणि या फाजल अली कमिशनने सांगितलं की सध्याला तुम्ही भारतामध्ये 16 राज्य आणि 3 केंद्र शासित प्रदेश आपण काय करा बघा, निर्माण करू शकतो. किती बोललोय मी, 16 राज्य आणि 3 केंद्र शासित प्रदेश सध्या परिस्थितीमध्ये आपण भारतामध्ये निर्माण करू शकतो. आणि शेवटी केंद्र सरकारने या भाषावार राज्य पुनर्रचना आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि शिफारशी स्वीकारून 1955 मध्ये एक कायदा केला, ज्या कायद्याचं नाव लक्षात ठेवा, चला, भाषावार राज्य पुनर्रचना कायदा. काय बोलले मी, कायदा केला भाषावार राज्य पुनर्रचना कायदा जो आहे बघा, तो कायदा केला त्या ठिकाणी 1955 मध्ये. आणि या कायद्याची जी अंमलबजावणी आहे लक्षात ठेवा, चला, ही अंमलबजावणी काय केली बघा, ही केलेली आहे 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. प्रॉपर पॉइंट लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला बघा. कायदा कधीचा आहे, 1955 सालचा आहे, पण अंमलबजावणी पुढच्या वर्षी 1 नोव्हेंबर 1956 मध्ये. आणि केंद्र सरकारने काय केलं, जसं आयोगाने सांगितलं होतं की सध्या परिस्थितीमध्ये भारतामध्ये 16 राज्य आणि 3 केंद्र शासित प्रदेश आपण निर्माण करू शकतो, तर सरकारने आयोगाच्या शिफारसी स्वीकारल्या. परंतु त्याच्यामध्ये थोडेफार बदल केले आणि बदल करून काय केलं बघा, 16-3 हा फॉर्म्युला न वापरता भारतामध्ये 14 राज्य निर्माण केले आणि 6 केंद्र शासित प्रदेश जे आहेत बघा, त्यांची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 साली आपल्या भारतामध्ये केली गेलेली आहे. मग आता आपल्याला काय करायचं, सुरुवातीला हे 14 राज्य कोणते आहेत त्यांच्याबद्दल बोलायचंय. पुढच्या भागामध्ये या 14 राज्यातून अजून नवीन कोणते राज्य निर्माण केलेत तेही आपण बोलूया. म्हणजे बघा, लक्षात ठेवा, चला, 1956 साली 14 राज्य होते. 1956च्या नंतर काही केंद्र शासित प्रदेशांना घटक राज्याचा दर्जा दिला, काही नवीन निर्माण केले, काही प्रदेश भारतामध्ये समाविष्ट केलेत. असे जवळजवळ एकूण 17 राज्य काय केले बघा, भारतामध्ये निर्माण केले गेले 1956च्या नंतर. किती बोललोय मी, 17. मग मला सांगा आता 14 आणि 17 उत्तर किती आलं आपलं, 31. मग आता सध्याला तर भारतामध्ये मग 31 घटक राज्य पाहिजे होते, बरोबर आहे की नाही. परंतु आहेत किती मला सांगा, या ठिकाणी 28 घटक राज्य आहेत. म्हणजे 31 पाहिजे होते, आहेत 28. म्हणजे 3 राज्यांचा काय झाला बघा, या ठिकाणी फरक येतोय. मग ते 3 राज्य कोणते की ज्यांच्यामध्ये प्रशासकीय बदल केला किंवा डायरेक्ट ते कायमचे या ठिकाणी बरखास्त करून टाकले, त्यांची नावं तुम्हाला इथं माहीत असणं आवश्यक आहे बघा. पण त्याच्या अगोदर 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी काय सांगतो बघा, 1 नोव्हेंबर 1956 या दिवशी आपल्या भारतामध्ये जे 14 राज्य निर्माण केले बघा, त्यांची नावं तुम्हाला कन्फर्म माहीत असणं आवश्यक आहे. किती राज्य बोललो मी, 14. प्रॉपर इथं काय करा बघा, हे नावं तुम्हाला जर आयोगाने विचारले किंवा वेगवेगळ्या परीक्षेमध्ये जर आपल्याला यांच्यावरती जर प्रश्न आले तर याचे उत्तर आपल्याला या ठिकाणी देता येणं आवश्यक आहे बघा. सरळ मी तुम्हाला एस के दार कमिशन बद्दल मगाशी बोललोय. एस के दार कमिशन आहे, JVP समिती आहे. ओके, JVP समितीच्या नंतर जर आपण बघितलं तर हे फाजल अली कमिशन आहे. मग बघा आता 14 राज्य कोणते आहेत, त्यामध्ये पहिलं जर आपण बघितलं तर पहिलं राज्य आहे बघा आंध्र प्रदेश. आता वास्तविकतेमध्ये आंध्र प्रदेशाच्या बद्दल आपण जर बोललो तर 1953 मध्येच काय झालं बघा, त्याला परवानगी त्या ठिकाणी दिलेली आहे. आंध्र प्रदेशाच्या नंतर अजून एक लक्षात ठेवलं बघा, उत्तर प्रदेश नावाचं एक राज्य आहे. उत्तर प्रदेशाच्या नंतर जर आपण बघितलं तर मध्य प्रदेश नावाचं एक राज्य आहे बघा, ज्याची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 साली केली गेली. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर जम्मू काश्मीर नावाचं एक राज्य होतं. आता सध्याला हे राज्य नाहीये, त्या काळामध्ये राज्य होतं बघा.
त्यानंतर जर आपण बघितलं पंजाब हरियाणा, काय बोललो मी, पंजाब हरियाणा. आता सध्याला पंजाब हरियाणा वेगवेगळं आहे, परंतु त्या कालखंडामध्ये एकत्रित होतं. आणि अजून एक नाव लक्षात ठेवलं बघा, ते नाव आहे त्या ठिकाणी द्विभाषिक मुंबई राज्य. काय बोललो मी, द्विभाषिक मुंबई राज्य जे आहे याची पण त्या ठिकाणी काय केली बघा, 1 नोव्हेंबर 1956 साली निर्मिती केली गेली. त्यानंतर जर आपण बघितलं द्विभाषिक मुंबई राज्याच्या नंतर अजून एक लक्षात ठेवलं बघा, आसाम राज्य आहे. आसामच्या नंतर जर आपण बघितलं तर इथं बघा राजस्थान नावाचं एक राज्य आहे. राजस्थानच्या नंतर पश्चिम बंगाल नावाचं एक राज्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पश्चिम बंगालच्या नंतर जर आपण बघितलं कर्नाटक नावाचं राज्य आहे. कर्नाटकच्या नंतर हे जे तामिळनाडू आहे बघा, हे पण एक नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करत चला, तामिळनाडू. तामिळनाडूच्या नंतर अजून एक राज्य आहे बघा या ठिकाणी ओडिशा नावाचं. ओडिशाच्या नंतर अजून एक राज्य आहे बघा त्या ठिकाणी बिहार नावाचं. ओके, बिहारच्या नंतर अजून एक राज्य आहे बघा त्या ठिकाणी केरळ नावाचं. एक राज्य आपलं कोणतं तर राहिलं बघा अजून, ठीक आहे. आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब हरियाणा, द्विभाषिक मुंबई राज्य, आसाम, राजस्थान, पश्चिम बंगाल. ओके, त्यानंतर कर्नाटक, तामिळनाडू, बरोबर आहे का रे. अजून जर आपण बघितलं तर आसाम आहे, राजस्थान आपलं राहिले, बरोबर आहे, राजस्थान, बरोबर आहे सर, राजस्थान झालंय आपलं. कोणतं राहिले मग लक्षात घ्या, जास्त झालेत ना आपले, 13 आणि 14, बरोबर आहे, राहिलं कोणतंच नाही, ठीक आहे. ते क्रमांक आपले चुकले होते, ठीक आहे. बिहारच्या नंतर काय बघा केरळ. एकूण राज्य किती आहे त्या ठिकाणी, 14 राज्य, नाही कोणतंच नाही राहिलं, सिक्वेन्स मागे पुढे झाला होता. हे 14 राज्य आपल्याला या ठिकाणी माहीत असणं आवश्यक आहे की ज्यांची निर्मिती कधी केली गेली बघा, 1 नोव्हेंबर 1956 मध्ये ही निर्मिती केली गेलेली, ठीक आहे. राहिलं कोणतंच नाही, नंबर फक्त त्या ठिकाणी मागे पुढे झाले, म्हणजे हे एक्स्ट्रा आले होते, ठीक आहे. चला, तर हे 14 राज्य बघा की ज्यांची निर्मिती आपण 1 नोव्हेंबर 1956 साली केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर जर आपण बघितलं तर पुन्हा काय केलं बघा, 1 नोव्हेंबर मगाशी तुम्हाला बोललो मी 1956 साली आपल्या भारतामध्ये आपण काय केलंय, 6 केंद्रशासित जे प्रदेश आहेत बघा, किती बोललोय मी, 6. मग आता हे 6 केंद्रशासित प्रदेश पण निर्माण केले गेले होते. मग आता हे 6 केंद्रशासित प्रदेश कोणते, त्यांचे पण तुम्हाला नावं माहीत असणं आवश्यक आहे बघा. त्यातला पहिला जर आपण बघितलं तर अंदमान निकोबार हा एक आपला केंद्रशासित प्रदेश 1956 साली निर्माण केला गेला. त्यानंतर बघा आपण जर बघितलं दिल्ली हा पण एक केंद्रशासित प्रदेश निर्माण केला गेला बघा. त्याच्यानंतर लक्षात ठेवचला लक्षद्वीप हा पण एक केंद्रशासित प्रदेश तिथं निर्माण केला गेला. हे जे नावं आहेत बघा, हे नावं तुम्हाला पूर्णपणे इथं माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर लक्षात ठेवचला बघा, पुढचा जे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यानंतर चौथा आहे बघा हिमाचल प्रदेश. काय बोललो मी, हिमाचल प्रदेश. आता हिमाचल प्रदेश आता राज्य आहे बघा, पण त्या कालखंडामध्ये तो केंद्रशासित प्रदेश होता. त्यानंतर 5व्या जर आपण क्रमांकाला गेलो तर 5वा क्रमांक आहे बघा त्या ठिकाणी मणिपूरचा आणि 6वा क्रमांक आहे बघा या ठिकाणी त्रिपुरा राज्याचा. आता हे 3 आत्ता या घडीला घटक राज्य आहेत, पण त्या कालखंडामध्ये हे काय होते बघा, या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश होते. हे आपल्याला जर परीक्षेमध्ये विचारलं गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी ते माहीत असणं आवश्यक आहे. मुद्दा क्लिअर सगळ्यांचा. आता आपल्याला काय करायचंय, 1956 सालचे 14 राज्य आपण या ठिकाणी पूर्णपणे पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर इथं आपण काय केलं बघा, सरळ 1956 सालचे 6 केंद्रशासित प्रदेश यांची पण नावं आता आपल्याला या ठिकाणी कळालेली आहेत. मग आता आपल्याला काय करायचं बघा, 1956च्या नंतर आपल्या भारतामध्ये काही नवीन राज्य आपण निर्माण केले. त्यानंतर काही प्रदेश भारतीय संघ राज्यामध्ये दाखल करून घेतले किंवा काही केंद्रशासित प्रदेशाला आपण घटक राज्यांचा दर्जा इथं बहाल केला. तर हे आपण काय करूया, पूर्णपणे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. लक्षात ठेवा, चला पहिलं वर्ष आहे बघा आपलं 1960. पहिलं वर्ष क्लिअर करत चला बघा. 1960 या दिवशी काही राज्यांची आपण निर्मिती केली. त्यानंतर 1963 मध्ये पण आपण काही राज्यांची निर्मिती केली. त्यानंतर 1966 मध्ये पण आपण काय केलं बघा, या ठिकाणी काही राज्यांची निर्मिती केलेली आहे. 1966च्या नंतर 1970ला पण त्या ठिकाणी काही बदल केले, ते बदल लक्षात ठेवू चला. त्यानंतर 1972ला इथं पण आपण काही बदल केलेले आहेत, तर ते बदल तुमचे क्लिअर पाहिजे. तर 1972च्या नंतर पुढचं वर्ष आहे आपलं 1975. इथं पण आपल्या भारतामध्ये आपण एक राज्य स्थापन केलेलं आहे. 1975च्या नंतर 1986 इथं पण त्या ठिकाणी काही नवीन राज्य आहेत. 1986च्या नंतर 1987 ही डेट त्या ठिकाणी लक्षात ठेवा चला.
आणि 1987च्या नंतर पुढचं आपलं वर्ष आहे बघा इसवी सन 2000, हे पण आपल्याला या ठिकाणी माहीत पाहिजे। आणि सर्वात शेवटी जर आपण घेतलं तर एक आहे बघा 2014। इथं मी थोडंसं पलीकडे घेतो याला, म्हणजे आपल्याला ते एकाच पेजवरती येऊन जाईल बघा। 2000 त्या ठिकाणी काय 14, हे आपल्या भारतामध्ये राज्य निर्मिती या वर्षी झालेली आपल्याला पाहायला मिळते बघा। मग आता पहिला भाग लक्षात ठेवा, चला 1960 मध्ये आपण काय केले, आता हे पण लक्षात ठेवा बरं का, काय सांगतो तुम्हाला मी। 1956 साली 14 राज्य होते, नंतर 17 निर्माण केलेत, असे किती झाले त्या ठिकाणी 31, 3 राज्य आपले एक्स्ट्रा आहेत, त्याच्यावरती आपण बोलतोय। 1960 सालचा जर आपण विचार केला, इथे एक राज्य आहे बघा द्विभाषिक मुंबई राज्य। अरे बरोबर आहे का, द्विभाषिक काय त्या ठिकाणी मुंबई राज्य। 1960 साली काय केलं बघा, ह्या द्विभाषिक मुंबई राज्याचं पूर्णपणे विभाजन केलं गेलं आणि त्यापासून 2 नवीन राज्य निर्माण केले। त्यातलं पहिलं आहे महाराष्ट्र नावाचं राज्य आणि सेकंड लक्षात ठेवा कोणतं बघा, या ठिकाणी गुजरात नावाचं राज्य। म्हणजे द्विभाषिक मुंबई राज्य आत्ता आहे का भारतामध्ये, नाहीये। जसं आसाम नावाचं राज्य आत्ता पण आहे ना, आसामचं विभाजन बऱ्याचदा झालंय बघा, एकूण 3 वेळा आसाम हा विभाजित केला गेलाय, पण आसाम इतक्या वेळेस विभाजित करूनही आज आहे। तसं द्विभाषिक मुंबई नावाचं राज्य आत्ता तुम्हाला पाहायला मिळतं का, नाही पाहायला मिळत। म्हणजे त्या 14 राज्यामधून एक राज्य तुमचं संपलं। आता समजलं काय बोललो मी, म्हणजे पहिला भाग लक्षात ठेवा, द्विभाषिक मुंबई राज्यापासून 2 नवीन आपण राज्य निर्माण केले, एक महाराष्ट्र आणि पुढचं कोणतं बघा त्या ठिकाणी गुजरात। 1963 साली काय केलं बघा, आसाम राज्याचं विभाजन केलं आणि आसाम राज्याचं विभाजन करून एक नवीन आपण राज्य निर्माण केलं। त्या राज्याचं या ठिकाणी नाव लक्षात ठेवा बघा, नागालँड नावाचं राज्य आहे। कोणतं बोललो मी, नागालँड। त्यानंतर 1966 साली हे जे काही पंजाब हरियाणा होतं बघा, एकत्रित होतं, बरोबर आहे का नाही, एकच आहे राज्य ते पंजाब हरियाणा। आपण काय केलं बघा, या पंजाब हरियाणा राज्याचं पूर्णपणे त्याला बरखास्त करून टाकलं आणि त्यापासून 2 नवीन राज्य निर्माण केले, एक पंजाब वेगळं केलं आणि दुसरं काय बघा या ठिकाणी हरियाणा वेगळं केलं। आता पंजाब हरियाणा एकत्र आहे का, नाहीये, पंजाब वेगळं हरियाणा वेगळं, पूर्वी त्या ठिकाणी हे एकत्र होते राज्य। ओके, म्हणजे 1960 साली महाराष्ट्र गुजरात निर्माण केले, 1963 ला नागालँडची निर्मिती केली, 66 साली पंजाब हरियाणा हे 2 राज्य काय केले बघा या ठिकाणी आपण भारतामध्ये निर्माण केलेले आहेत। आता थोडंसं यापुढं जर तुम्ही 1970 कडे गेले बघा, मला सांगा 1970 साली इथं हिमाचल प्रदेश, काय बोललो मी, हिमाचल प्रदेश। आता इथं हिमाचल प्रदेश हा 1970च्या अगोदर तो आपल्या भारतातील एक काय होता बघा, या ठिकाणी केंद्र शासित प्रदेश होता। काय होता, केंद्र शासित प्रदेश। मग आपण काय केलं बघा, 1970 साली त्या हिमाचल प्रदेशाला डायरेक्ट लक्षात ठेवा, इथं दर्जा दिला घटक राज्याचा। म्हणजे 1970 ला हिमाचल प्रदेश हे त्या ठिकाणी काय बनलं बघा, हे बनलं त्या ठिकाणी एक राज्य। मुद्दा क्लिअर सगळ्यांचा, यापुढं मग 1972 ला पुन्हा एक लक्षात ठेवा, मणिपूर। आता मला सांगा, मणिपूर पूर्वी काय होता, केंद्र शासित प्रदेश होता, आत्ता आपण बघितलंय। त्याच्यानंतर 1972 ला त्रिपुरा हा त्या ठिकाणी काय होता बघा, हा पण केंद्र शासित प्रदेश होता। अरे बरोबर आहे का, यापुढं मग आता केलं काय बघा आपण, 1972 ला मणिपूर राज्याला जे पूर्वीचं केंद्र शासित प्रदेश होता त्याला आपण काय केलं बघा, 1972 साली घटक राज्याचा दर्जा देऊन टाकला। त्रिपुरा जो पूर्वी त्या ठिकाणी केंद्र शासित प्रदेश होता त्याला पण आपण काय केलं बघा, या ठिकाणी घटक राज्याचा दर्जा देऊन टाकला। आणि पुन्हा एकदा लक्षात ठेवा आपण काय केलंय, 1972 साली आसाम हे जे राज्य आहे बघा, कोणतं, आसाम, या आसाम राज्याचं विभाजन केलं। लक्षात ठेवा, म्हणजे आसामचा काही प्रदेश वेगळा केला, त्रिपुरा राज्याचा काही प्रदेश वेगळा केला आणि मणिपूर हे जे राज्य आहे बघा त्याचा पण काही प्रदेश वेगळा केला आणि आसाम, मणिपूर, त्रिपुरा यांचा प्रदेश एक थोडा वेगळा करून एक नवीन राज्य निर्माण केलं। त्या राज्याचं नाव लक्षात ठेवा, ते आहे बघा या ठिकाणी मेघालय नावाचं राज्य। कोणतं बोललोय मी, मेघालय। तुम्हाला कधी कधी प्रश्न येऊ शकतोय की मणिपूर राज्याची निर्मिती किंवा त्याला राज्याचा दर्जा कधी बहाल केला किंवा मेघालय कधी निर्माण केलं, तर वर्ष त्या ठिकाणी काय करा बघा, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। चला, त्यानंतर भारताच्या ईशान्येकडं एक घराणं होतं बघा आपल्या भारतामध्ये, चौंगल घराणं। काय बोललो मी, चौंगल। या चौंगल घराण्याचं आपण काय केलं बघा, 1975 मध्ये भारतीय संघ राज्यामध्ये त्याला दाखल करून घेतलं गेलं आणि त्याला दाखल करून त्याला एक नाव दिलं बघा आणि ते नाव लक्षात ठेवा, सिक्कीम राज्य। 1975 साली मुद्दा क्लिअर सगळ्यांचा, कोणता बोललोय मी, सिक्कीम राज्य। त्यानंतर 1986 साली काय केलं बघा, 1900 काय बोललो मी, 86,
एक पुन्हा एकदा भारताच्या ईशान्येकडे नेफा नावाचा एक प्रदेश होता, त्या नेफाचं आपण काय केलं बघा, इथं सरळ त्या नेफापासून एक नवीन राज्य निर्माण केलं आणि त्या राज्याचं नाव लक्षात ठेवलं काय त्या ठिकाणी, अरुणाचल प्रदेश नावाचं राज्य, अरुणाचल प्रदेश. आणि 1986 पुन्हा एकदा काय केलं बघा, आसाम राज्याचं विभाजन केलं. कोणतं राज्य? आसाम. आणि आसामचं विभाजन करून एक नवीन राज्य बनवलं, त्या राज्याचं नाव लक्षात ठेवलं मिझोराम नावाचं राज्य. काय बोललो मी? मिझोराम नावाचं राज्य. आणि 1987 ला पुन्हा एक लक्षात ठेवलं बघा, इथं पोर्तुगीजांचा काही प्रदेश होता, पोर्तुगीज, ओके, तो भारतीय संघराज्यामध्ये दाखल करून घेतला गेला आणि सरळ त्याला नाव देऊन टाकलं काय बघा, गोवा. 2000 साली जर आपण बघितलं, एकूण 3 राज्य आहेत. उत्तर प्रदेश लक्षात ठेवलं, या उत्तर प्रदेशाचं विभाजन केलं, एक नवीन राज्य निर्माण केलं बघा, उत्तराखंड नावाचं राज्य. काय बोललो मी? उत्तराखंड. त्यानंतर मध्य प्रदेश हे जे राज्य आहे, या मध्य प्रदेश राज्याचं पण विभाजन केलं गेलं, एक नवीन राज्य निर्माण केलं बघा, छत्तीसगड नावाचं. आणि पुन्हा एक लक्षात ठेवलं, बिहार नावाचं राज्य होतं, याचं पण काय केलं बघा, विभाजन केलं गेलं आणि बिहारपासून एक नवीन राज्य बनवलं गेलं बघा, त्या राज्याचं नाव लक्षात ठेवलं काय त्या ठिकाणी, झारखंड नावाचं राज्य, ओके. आणि त्यानंतर 2014 साली भारतामध्ये भाषिक तत्वावरती निर्माण झालेलं पहिलं राज्य कोणतं होतं? आंध्र प्रदेश. त्याचं विभाजन केलं आणि एक नवीन राज्य निर्माण केलं, त्या राज्याचं नाव लक्षात ठेवलं कोणतं बघा, तेलंगणा नावाचं राज्य. काय बोललो मी? तेलंगणा नावाचं राज्य. म्हणजे आपल्या भारतामध्ये लक्षात ठेवलं, सरळ सरळ आपण जर बघितलं की नेमकं भारतामध्ये आत्तापर्यंत कोणते राज्य म्हणजे कोणत्या कोणत्या वर्षी निर्माण झाले ते तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. आता 2 मिनिटं माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. जर तुम्ही राज्यांचा क्रम जर मोजला बघा, काय बोलले, क्रम मोजूया आपण. चला, महाराष्ट्र इथून सुरुवात करू आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 आणि किती बघा, 17. मग तुम्हाला मगापासून मी काय बोलत होतो की भारतामध्ये 1956च्या नंतर आपण काही राज्यांची निर्मिती केलेली आहे, काही राज्यांना आपण घटक राज्यांचा दर्जा दिला आणि काही राज्य आपण काय केले बघा, भारतीय संघराज्यामध्ये दाखल करून घेतले काही प्रदेश. असे मिळून काय केलं बघा, 1956च्या नंतर 17 राज्य आपण आपल्या भारतात निर्माण केले. आणि पहिले किती होते बघा, 14 राज्य. मग मला सांगा 17 आणि 14 किती रे? हे झाले आपले 31 राज्य, 31. पण आता घडीला तर भारतामध्ये 28 घटक राज्य आहेत. मग ते 3 राज्य कोणते बघा की ज्याच्यामध्ये बदल केले, लक्षात ठेव. चला मला सांगा, आता या घडीला हे राज्य तुम्हाला पाहायला मिळतं का रे भारतामध्ये? द्विभाषिक मुंबई राज्य नाही पाहायला मिळत. 14 मधून ते कट करून टाका. त्यानंतर पंजाब हरियाणा एकत्रित पाहायला मिळतंय का? एकत्रित, पूर्वी एकत्रित होतं ते, आता नाहीये. अजून एक कट करा. आणि अजून तुम्हाला एक त्या ठिकाणी कॅन्सल करायचं, ते आहे बघा जम्मू काश्मीर. पूर्वी जम्मू काश्मीर राज्य होतं, आता काय ते केंद्र शासित प्रदेश आहे. मग सरळ सरळ 31 मधून 3 मायनस करा. या घडीला आपल्या भारतामध्ये तुम्हाला 28 घटक राज्य पाहायला मिळतील बघा. किती बोललो मी? 28 घटक राज्य. आणि याच्यामध्ये तुम्हाला अजून एक भाग लक्षात ठेवायचा आहे आणि तो भाग असा आहे की आतापर्यंत काय झालं बघा, आसाम हे जे राज्य आहे, कोणतं बोललो मी? आसाम. या आसाम राज्याचं आतापर्यंत आपण 3 वेळा काय केले त्या ठिकाणी, विभाजन केले. पहिलं विभाजन केलं 1963 मध्ये, दुसऱ्यांदा केलं 1972 मध्ये आणि तिसऱ्यांदा केले बघा 1900 कधी या ठिकाणी 86 मध्ये. पहिल्या विभाजनातून नागालँड निर्माण केला, नागालँड. दुसऱ्या विभाजनातून मेघालय निर्माण केलं आणि तिसऱ्यामधून काय बघा त्या ठिकाणी हे जे मिझोराम आहे याची निर्मिती केली बघा. तुम्हाला कधी कधी डायरेक्ट असाही प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी आसाम राज्याचं विभाजन करून कोणते नवीन राज्य निर्माण केले गेले? तर लक्षात ठेवायला कोणते बघा, हे 3, नागालँड, मेघालय आणि मिझोराम राज्य. क्लिअर पण सगळ्यांना? क्लिअर असेल तर थोडंसं आपण पुढचा भाग आपण कव्हर करूया. आता झालंय काय, 14 राज्याबद्दल तुम्हाला मगाशी बोललो मी. 1956 साली 14 राज्य निर्माण केले होते. मग आता त्या 14 राज्यापैकी बऱ्याचशा राज्यांचं आपण विभाजन केलेलं आहे. जसं आसाम आहे बघा, बरोबर एक नाही, उत्तर प्रदेश आहे, मध्य प्रदेश आहे, बिहार आहे, ओके. ह्या राज्यांचं आपण काय केलं बघा, विभाजन केलं. पण असे काही राज्य आहेत बघा की त्यांचं आपण विभाजन केलेलं नाही. 1956च्या नंतर आपण त्यांचं विभाजन केलेलं नाही किंवा त्यांना आपण 1956च्या नंतर निर्माणही केलेलं नाहीये, ते आहेत तसेच आहेत. मग त्यांना म्हणायचंय या ठिकाणी काय बघा, मूळ राज्य. काय बोललो मी? मूळ राज्य, की ज्यांचे आतापर्यंत आपण विभाजनही केलेलं नाहीये आणि त्यांची आपण नव्याने
निर्मितीही केलेली नाहीये, मग ते मूळ राज्य आपल्या भारतामध्ये किती आहेत तर त्यांची संख्या लक्षात ठेवा. चला बघा, हे तुम्हाला 6 पाहायला मिळतील. त्यातलं पहिलं आहे राजस्थान. मला सांगा, आपण 1956 नंतर राजस्थानचं विभाजन केलंय का? नाही केलं. बरं, त्याची निर्मिती आपण 1956 नंतर केलेली आहे का? नाही केली. चला, 1 नंबर राजस्थान. 2 नंबर आपण जर बघितलं, कर्नाटक नावाचं राज्य आहे. 3 नंबर जर पाहिलं बघा, केरळ नावाचं राज्य आहे. त्याच्यानंतर जर आपण बघितलं, तामिळनाडू नावाचं राज्य आहे, ज्याला आपण मूळ राज्य म्हणतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर पश्चिम बंगाल नावाचं राज्य आहे. आणि अजून एक लक्षात ठेवा, चला बघा, ओडिशा नावाचं राज्य आहे. म्हणजे यांची निर्मिती किंवा यांचं आपण ज्याला म्हणूया विभाजन आपण 1956 नंतर केलेलं नाही. ओके, हे आपल्याला इथं काय बघा माहीत असणं आवश्यक आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये या 6 राज्यावरती आपल्याला प्रश्न आलेले पाहायला मिळतील, बऱ्याचदा आलेले आहेत. त्यामुळे काय करा, थोडंसं त्याच्याकडे काय करा बघा, सर्वांनी लक्ष देण्याचा प्रयत्न करा. चला ठीक आहे, जसं आता तुम्हाला मी सांगितलंय, भारतामध्ये आता इथं सध्या परिस्थितीमध्ये एकूण 28 घटक राज्य तुम्हाला आता मी सांगितलेले आहेत. कोणतं राज्य कधी निर्माण केले, त्याचं स्थापना वर्ष वगैरे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला, आणि आता आपण जातोय, आता सध्या परिस्थितीमध्ये आपल्या भारतामधले जे केंद्रशासित प्रदेश आहेत बघा, त्यांची संख्या लक्षात ठेवा. चला, किती आहे? एकूण तुम्हाला 8 केंद्रशासित प्रदेश आपल्या भारतामध्ये पाहायला मिळतील. त्यातले 1956 साली काही केंद्रशासित प्रदेश आपण निर्माण केले. तर आता 1956 म्हणजे ते ऑलरेडी मगाशी जे होते तेच आहेत. ते त्याच्यामध्ये पहिलं दिल्ली आहे बघा, बरोबर आहे की नाही? काय बोलले, पहिलं काय? दिल्ली आहे. त्याच्यानंतर 2 नंबर जर आपण बघितलं, 2 नंबर बघा, हे लक्षद्वीप आहे. आणि तिसरं जर आपण बघितलं तर अंदमान निकोबार. हे 3 केंद्रशासित प्रदेश आपण काय केले बघा, 1956 सालीच ऑलरेडी त्या ठिकाणी ते निर्माण केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, आपण जर थोडंसं जर पुढे गेलो, 1963 साली काय केलं बघा, एक फ्रेंचांच्या ताब्यामध्ये एक भाग होता बघा, दक्षिण भारतामध्ये विशेष करून त्या ठिकाणी तो फ्रेंचांच्या ताब्यात आहे. त्याला आपण काय केलं बघा, 1963 मध्ये डायरेक्ट त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा दिला. आणि त्याचं नाव आहे बघा पॉंडिचेरी, किंवा त्याला तुम्ही पॉंडिचेरी म्हणा, किंवा आपण त्याला पुद्दुचेरी असं पण बोलू शकतो. पण ठीक आहे, पॉंडिचेरी हे नाव काय करा बघा, प्रत्येकाने या ठिकाणी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. चला ठीक आहे. त्यानंतर जर आपण पुढे जर गेलो बघा, तर 1966 ला पंजाब हरियाणा या भागातून एक वेगळा प्रदेश निर्माण केला, आणि तो आहे बघा चंदीगड. म्हणजे 1966 ला चंदीगड हा केंद्रशासित प्रदेश आपण काय केला बघा, आपल्या भारतामध्ये या ठिकाणी निर्माण केलेला आहे. म्हणजे 56 मध्ये दिल्ली, लक्षद्वीप, अंदमान, त्यानंतर बघा 63 मध्ये पॉंडिचेरी, आणि 66 मध्ये काय बघा, या ठिकाणी चंदीगड आपण इथं निर्माण केलेला आहे बघा. ठीक आहे, चलो. त्यानंतर जर आपण पुढे गेलो बघा, 2019 कन्फर्म वर्ष लक्षात ठेवतो, कधी बोललो 19, जम्मू काश्मीर हे पूर्वी घटक राज्य होतं, बरोबर आहे. त्याला आपण केंद्रशासित प्रदेश बनवलं जम्मू, परंतु 2 बनवले. एक आहे बघा जम्मू काश्मीर, हा आपला सध्याला काय या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश आहे. आणि सेकंड अजून एक बनवला बघा, ज्याचं नाव त्या ठिकाणी लक्षात ठेवलं, ते म्हणजे काय, लडाख. किती झाले आता हे? 3, 3 आणि 2 5, 5 आणि 2 किती बघा या ठिकाणी, सरळ सरळ 5 आणि 2 7. आणि 2000 आपण जर 21चा जर विचार केला, लक्षात घ्या, तर 2021 ला एक नवीन आपण काय केलं बघा, केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी बनवलेला आहे. 21 नाही, सॉरी 20 मध्ये, 20 आहे ते, ठीक आहे. 2020 मध्ये काय केलं बघा, आपण अजून एक त्या ठिकाणी केंद्रशासित प्रदेश बनवला. म्हणजे ऑलरेडी पूर्वी ते 2 होते, दादर नगर हवेली आणि दमन दीव, एकत्र केलं. आणि एकत्र करून काय केलं बघा, त्याला नाव तेच दिलं, दादर नगर हवेली व दमन दीव असा काय केलं बघा, हा एक नवीन केंद्रशासित प्रदेश आपण या ठिकाणी बनवलेला आहे. ओके, तर अशा प्रकारे भारतामध्ये हे जेवढे काही घटक राज्य आहेत, 28 घटक राज्य, आणि हे जे काही आपले 8 केंद्रशासित प्रदेश आहेत बघा, यांची निर्मिती नेमकी कशी झाली हे जर तुम्हाला, किंवा याचा इतिहास जर विचारला, तर अशा प्रकारे आपल्याला सर्व हे माहीत असणं आवश्यक आहे. याची PDF तुम्हाला मी ऑलरेडी दिलेली आहे, पण ज्या मुलांना PDF मिळाली नाही आहे त्यांनी काय करा बघा, टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला ही PDF पाहायला मिळते. आणि त्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे हिस्ट्री बाय अमोल सर. काय बोललो मी? हिस्ट्री बाय अमोल सर. हे टेलिग्राम चॅनल काय करा बघा, तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. काही अडचण असेल तर हा नंबर आहे 99 75 75 54 99, या नंबरवर तुम्ही संपर्क साधून आपल्या ज्या शंका आहेत किंवा आपल्या ज्या अडचणी आहेत विषयासंदर्भातल्या, त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी डिस्कस करू शकतो. टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करा. इथं तुम्हाला याची PDF वगैरे जे आहेत
ती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल. ओके, चलो तर थांबूया, भेटू आपण आपल्या पुढच्या काही तासामध्ये. अशीच पुढची माहिती पण तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत मी थांबेल. सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.